बोला चॅप्टरचं नाव काय आहे? ऑपरेशन्स. काय बेटा? ऑपरेशन्स ऑन कोणते नंबर्स? रॅशनल नंबर्स. बघा हे पण तुम्हाला शिकवले. सर्वात कोणते असतात? पहिले नॅचरल नंबर. कोणते नंबर? नॅचरल नंबर, ज्यांची सुरुवात कशापासून होते? 1 2 3 4. पुन्हा असतात होल नंबर. कोणते नंबर? होल नंबर, ज्यांची सुरुवात कितीपासून होते? 0 1 2 3. पुन्हा असतात इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये -2 समजा डॅश 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 -0 आणि प्लस सर्वच येतात. बरोबर आहे? शिकलं नाही तुम्हाला पहिले. पुन्हा आहेत रॅशनल नंबर. कोणते नंबर? रॅशनल नंबर, जे की कोणत्या फॉर्म मध्ये असतात? P/Q. बरोबर आहे? म्हणजे समजा 1 आहे, 2 आहे, -3 आहे, -5 आहे, 2/6 आहे, समजा -2/4 काही असू द्या. हे सर्व कोणते नंबर सांगा बरं का? कसं का? ह्याच्या खाली काही नसते म्हणजे किती असते? 1. काही नसते म्हणजे किती असते? काही नसते म्हणजे 1. कोणते नंबर असते ते? रॅशनल नंबर. आता समजा हे अशा √2 पाय हे सर्व काय आहे? इरॅशनल नंबर्स. कोणते ते? सांगितलं सर्व झालेलं आहे. हे बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा आपण कव्हर केलं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ठिकाणी प्रॅक्टिस सेट 22. किती बेटा? प्रॅक्टिस सेट 22. काल किती लोक अभ्यास रे? व्हेरी गुड. जाताना चेक करू आपण. पहिला पहा, समजून घ्या. आता घरी करायचं माझ्याकडे लक्ष द्यायचं. 5/36 प्लस 6/42. कुणाला काय अडचण? काय अडचण नाही ना? आता ह्याला काय करतात? ते 6 36 67 येतं काही नाही. बघा आता किंवा ह्याला काय करतात? ठीक आहे, 6 36 67 किती बेटा? 42. कुणाला काय अडचण? त्या दोघांमध्ये काय कॉमन निघेल सांगा बरं का? 1/6 × 5/6 प्लस 6 ला 6 खाली किती आहे? 7. इथे काय ते 1/6. बघा 6 × किती येत आहे? 6. 7 × 6 सेम आलं. ह्या दोघांमध्ये काय सारखं आहे सांगा बरं का? 1/6 आणि 1/6. काय निघेल? हे कॉमन. काय निघेल? बोलत चला. काय निघेल? कॉमन. कॉमन म्हणजे काय? सारखं आहे. याच्यामध्ये बी सारखं आहे आणि याच्यामध्ये बी सारखं आहे. सारखं राहिल्यामुळे तो मध्ये राहतो का बाहेर निघतो? बाहेर निघतो. किती निघाला बाहेर? 1/6 निघाला का नाही? उरला किती मध्ये सांगा? हे आहे 5/6 आणि हे आहे 6/7. इज देयर एनी प्रॉब्लेम? त्याला काही बदल करायची गरज आहे का? नाही. तर ह्याला काय करायचं? 1/6 क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. 5 × 7 प्लस 6 × 6 खाली काय करायचं? 6 × 7. 6 × 7 सांगा मग काय? हे 1/6 ला 1/6 7×5 = 35 प्लस 6×7 = 36 भागिले किती बेटा? 42. वरच्यांची बेरीज करा. 35 × 35 35 × 70 वर एक एक्स्ट्रा आहे. किती आला? 71 भागिले किती बेटा? 6 × 42. 6 × 42 करा. 6 × 42 करा. 6 × 12 ला 2 हातच्या वर 1 24 ने किती? 25. म्हणजे आन्सर काय ते सांगा? 71 भागिले किती बेटा? 252. उत्तर किती आलं सांगा? 71 भागिले 252 आलं. एक मेथड झाली. लक्ष द्या माझ्या. एक मेथड झाली. चला आता दुसऱ्या मेथड बघूया. मला जे सोपं वाटतं ते करायचं. काय फरक पडणार? किती आहे बेटा? 5/36. त्याला कसं लिहिता येते? 6×6 = 36 6×7 = 42. 6 कटला. किती उरलं? 1. 5 भागिले किती? 36 प्लस 1 भागिले किती? 7. क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 × 7 प्लस 1 × 36 भागिले 36 × 7 किती आलं? 7×5 बोलत चला 35 प्लस किती? 36 भागिले 35 × 36 × 7 6×7 = 36 6×7 = 42 ला 2 हातच्या वर 4 7 × 21 म्हणजे किती? 252. खाली किती आला? 252. उत्तर किती आलं सांगा? 71 भागिले 252. तुम्हाला असं बरोबर वाटलं? असं करा. हे पण बरोबर असेल.
अजून करायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने पण करता येतं. डायरेक्ट बी करता येते. ह्याचा ह्याला गुणाकार करायचा, ह्याला गुणाकार करायचा, खालच्याचा खालच्याला करायचं. पण ते जरा किचकट जाते. भागाकार करायला जमत नाही त्याला मोठ्या लेवलचं. ठीक आहे बेटा. त्याच्यात काय अडचण गुणाला येत परत? नो. सांगत चला बरं का, बोलत चला. काय दुसरा 1/2/3 प्लस 2/4/5. शिकला पद्धत तुम्हाला? शिकला कोणी पद्धत? काय करायचं सांगा, बोलत चला. तोंड बंद करायचं नाही. बोला. हा सांगा. सांगी का 1 प्लस 2/2 हा प्लस 4/5. व्हेरी गुड. एवढं तर कळलं सर्वांना. आता एवढ्याचा कार्यक्रमाने एवढ्याचा कार्यक्रम करायचा बरोबर आहे. दोघांचा पाय सेम आहे का? नाही. करावं लागेल का नाही? करावं लागेल. काय करायचं? गुणिले 3/3. इकडे बी करावं लागेल का नाही? कितीने गुणाकार करावं लागेल? खाली 5 आहे, म्हणजे इथं सुद्धा किती करावं लागेल? गुणिले 5. गुणिले 5/5 इंटू 2 प्लस किती बेटा? 4/5. समजा हे करायचं नाही तर डायरेक्टली करता येते. 3 गुणिले 1 प्लस 2/3. कसं होतं? 3 इंटू 1 प्लस किती? 2 डिवायडेड बाय किती? 3. सेम. 2 गुणिले किती बेटा? 5 प्लस किती? 4 डिवायडेड बाय किती? 5. असं पण करता. जे येते ते करा. तुम्हाला पहिली दुसरीला वेगळं शिकवलेलं जाते, कदाचित मी आता वेगळं शिकवत असेल, त्याच्यामुळे गोंधळात पडायचं. तुम्हाला जे वाटतं फक्त महत्वाचं काय? दोघांचा पाय कसं झाला पाहिजे? सेम. चला सांगा. हे 3 प्लस किती? 2. दोघांचा पाय किती आहे? 3. इकडे या. 5 दुनी बोलत चला. 5 दुनी भागिले किती? 5 प्लस किती बेटा? 4/5. दोघांचा पाय कसा आहे? सेम. सेम म्हणल्यावर वरच्यांचं काय होते? ऍडिशन. 3 प्लस 2/3. 10 प्लस 4/5. किती आला बेटा? 5. 3 2 भागिले 3. 10 4 बोला 14. अरे यार, भागिले 5. 14/5. उत्तर झालं नाही? झालं. आता तर काय करावं लागेल? ह्याचं ह्याला आणि ह्याचा याला. सांगा मला. 5 गुणिले 5 14 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 5. 5 5 14 1 14 14 2 28 14 त्रिकोण 42 भागिले 15. करा वरच्या ऍडिशन. 60 67 वगैरे 67 आहे का? 14 1 14 14 2 28 14 त्रिकोण 42 आणि हे 20 62 67 बरोबर. अरे 20 आणि 40 किती? 60. उरले किती रुपये? 5 आणि 2 रुपये. मग किती आलं? 67/15. इट इज युअर आन्सर. किती? 67/15. किती आलं बेटा? हे झाले ना रे? कितीला शिकला पाहिजे? कितीच्या गणितात शिकला? 5वी का 6वी मध्ये? 6वीला का? तुम्ही केली नाही का घरी प्रॅक्टिस? अशी केला पण तुम्ही कोणती? बरोबर. आता पुढे पहा बेटा. आता तुम्ही सांगा. 11/17 प्लस 13/19. आता याच्यात काही कॉमन निघते का? नाही. मग काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. सांगा. 11 गुणिले 19 13 गुणिले 17 भागिले 17 गुणिले 19. करा आणि मला सांगा. 11 गुणिले 19 करा पहिला. करा फटफट फटफट. चला करा. चला. 190 209 170 221. आले 209. 13 गुणिले 17 221. बघा एकदा चेक करत चला. आणि 17 गुणिले 19. 17 1 17 17 2 34. 34. 340 मधून 17 गेले तर 323 येते. 17 गुणिले 19 बघा. 19. खालचं.
323. 323 करा वरच्याची बेरीज. 200 200 किती बेटा 400. 21 रुपये 9 रुपये किती रुपये झाले सांगा बरं का 30 रुपये. म्हणजे किती 430 भागिले किती 323. 323 हे तुमचं आन्सर. ठीक आहे बेटा. ए लक्ष दे गुणाकार तर येते ना तुम्हाला. ठीक आहे. इट इज युअर आन्सर. किती नंबरचा आहे 3. पुढे लक्ष द्या. सांगत चला बरं का 2 3/11 प्लस 1 3/7. चला काय करायचं पहिला बोला. हा बोला 2 प्लस 3/11 प्लस 1 प्लस 3/77. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे काय ते 11 गुणिले 2 प्लस किती बेटा 3 भागिले किती 11 प्लस 77 गुणिले क्रॉस मल्टिप्लाय 77 गुणिले 1 प्लस किती 3 भागिले किती 77. 11 1 11 11 दुनी 22 22 आणि 3 25 भागिले 11. 77 गुणिले किती येते 77 प्लस 3 किती आला बेटा 80 भागिले किती बेटा 77 भागिले किती. त्याच्यातून मी दाखवतो कॉमन काढून तुम्हाला दिसायला लागले का बघा. पहिल्यासारखे काढत बघा 1/6 कॉमन. 11 1 11 11 दुनी 22 11 3 33 11 44 11 5 55 11 सक 66 11 सते 77. म्हणजे काय सर म्हणजे हे आला 25 ला 25 प्लस पेटलं का नाही. त्याला गुणिले 1/11 लिहिलं तर काही फरक पडते का सांगा बरं का. नाही पडत. पडतंय नाही पडत. प्लस 80 ला 80 लिहिलो काही फरक पडला का कुणाला. ह्याला काय करणार मी खाली 1 बाय त्या ठिकाणी 11 गुणिले 7 11 गुणिले 7 11 गुणिले 7 काय बसत 11 7 11 7 77. ठीक आहे बेटा. आता मला एक सांगा ह्याच्यातून काय कॉमन निघते 1/11 परत ह्याच्यातून काय कॉमन निघते 1/11 काढू का मग काढतो. किती उरलं सांगा इथं 25 प्लसला प्लस इथे किती उरलं 80 भागिले किती बेटा 7. 80 भागिले किती 7च ना 80 भागिले किती उरलं 7. आता ह्याला करा बरं का पुढं काय करता येईल सांगा. दोघांचा पाया सेम आहे का नाही. मग काय करावं लागेल 1/11 तसंच शिकतो काय करणार सांगा. 7 गुणिले 25 भागिले किती करावं लागेल 7 प्लस 80 भागिले किती बेटा 7. आता मला सांगा दोघांचा पाया कसा बेटा बोला बोला दोघांचा पाया कसा आहे सेम आहे. म्हणजे 1/11 ला असंच ठेवलं म्हणजे 25 गुणिले 7 किती येते 175. 175 किती बेटा 175 भागिले किती बेटा 7 प्लस 80 भागिले किती आहे 7. दोघांचा पाय कसा आहे म्हणलं आता तुम्ही सेम. सेम राहिल्यावर वरच्यांची काय होते बेटा ऍडिशन भागिले किती बेटा 7 भागिले किती 7. याला सेम ठेवलं 1/11 ला ठेवलं. आता 175 प्लस 80 175 प्लस 80 किती होतात बघा 255. 255 किती होतात बेटा 255. खाली किती उरलं सांगा 7. 7 गुणिले 11 किती होते सांगा बरं का बोला चला 7 गुणिले 11 किती होते 77. आन्सर किती आला सांगा. आन्सर किती आला 255 भागिले 77. 255 भागिले किती बेटा 77 तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कॅरी आउट करायचा सबस्ट्रॅक्शन. काय कॅरी आउट करायचं आहे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन. आताच्या वेळेस बरं का 7 भागिले 11 मायनस 3 भागिले 7 प्लस एका मायनस आहे तुझे काय बघायची गरज आहे का आताच्या घडीला नाही. आपला काय संबंध नाही आपल्याला. दोघांचा पाय सेम आहे का रे नाही. करावं लागेल का नाही हो. क्रॉस मल्टिप्लाय करा 7 गुणिले 7 मायनस 3 गुणिले 11 भागिले 11 गुणिले 7. इतर मांडणी येते ना सर्वांना 12 जाऊन मलाच कटाळालं. ठीक आहे. 7 7 56 49 मायनस किती 33 भागिले किती 77 किंवा 11 गुणिले 7 करतात.
49 मधून 33 गेले, किती उरले सांगा? 49 मधून 33 गेले तर 16 उरतात. किती उरतात बेटा सांगा? 16. बरोबर आहे का रे? 16. 11 गुणिले 7 किती आले? 77. आन्सर काय ते मग? 16 भागिले 77. 16 भागिले पुढे बघा, 13 भागिले 36 मायनस 2 भागिले 40. करता येईल सोपं. कॉमन काढायचं. मोठं आहे ना, मोठं राहिलं का खाली काय करायचं? कॉमन काढायचं. का बरं? कॅल्क्युलेशन करायला तरी येणार तुम्हाला, गडबड करून टाकून देता काय करायचं म्हणलं तर डायरेक्ट पण येते. 13 गुणिले 40 मायनस 2 गुणिले 36 भागिले 36 गुणिले 40 पण करता येते. 9 चौक 36. अच्छा, 4 गुणिले 10 40. म्हणजे 4च्या पाड्यात येते का? येते काय ना? तुम्ही इथे म्हटलं तरच येते, नाही तर येणार. येते काय ना? येते ना? ठीक आहे. पहा बेटा, एक काम करू, त्याच्यावर सोपं समजायचं. कटवाकी तुम्ही करा. किती उरलं? 1 भागिले 20. की विशेष म्हटलं डायरेक्ट कटवलं ना. 2 भागिले 40 म्हणजे किती आहे ते? 1 भागिले 20. सांगा ना किती आहे? 1 भागिले 20. 13 भागिले 36 मायनस 1 भागिले 20. इज देयर एनी प्रॉब्लेम आता कोणाला? नाही. आता मला याचं क्रॉस मल्टिप्लाय करा. 20 गुणिले 13. 20 गुणिले 13 मायनस 1 गुणिले किती बेटा? 36 भागिले 36 गुणिले किती बेटा? 20. 13 एक 13, 13 दुनी 26, 36 एक 36 भागिले 36 गुणिले 20 म्हणजे किती? 36 गुणिले 20 30 30 60 6 6 12 60 12 72 म्हणजे किती येते बेटा? 720. किती आलं बेटा? 720. 260 मधून 236 गेले. 260 मधून 36 गेले किती उरतात बघा? बघ बे, 260 मधून 36 गेले 24. 224 आलं का? किती उरलं? 224. किती उरलं काय? 224 भागिले 720. इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही. कटवा कटवी करू का? येते करायला कटवा कटवी आपल्याला. 224 अर्ध किती? 200 चा अर्ध 100. 24 चा अर्ध किती बेटा? 12. 720 चा अर्ध किती सांगा बरं का? 360. करेक्ट आहे का चूक आहे? बरोबर आहे. 112 चा अर्ध बघा बरं का? 112 मधला सर्वात मोठा 100 प्लेस कोण आहे? 100. 100 चा अर्ध कोण बेटा? 50. 12 चा अर्ध कोण? 6. त्याचा अर्ध किती सांगा? 18. 180. काही प्रॉब्लेम? परत याला जाते का नाही? जाते. किती येते बेटा? 56 चा अर्ध किती येते? 25 ते आणि वरचे 3 किती आलं? 28. त्याचा अर्ध किती येते सांगा? 90. काय अडचण नाही. त्याचा अर्ध किती येते सांगा? 2 चा अर्ध 1, 8 चा अर्ध 4. 90 चा अर्ध काय ते सांगा बरं का? 45. म्हणजे तुमचा आन्सर काय सांगा बरं का? 14 बाय 45. 14 बाय अर्धा अर्ध करायला तर शिकला तुम्ही. 12 12 30 30 शिकलात. आन्सर येते 14 भागिले 45. किती येते बेटा सांगा? 14 भागिले 45 तुमचा आन्सर त्या ठिकाणी येतो. पुढचं आहे हे जरा थोडं मोठं आहे. 1 2 by 3 मायनस 3 5 by 6. फटफट बोला. चला काय करू? 1 plus 2 by 3 सांगा ना. मायनस 3 plus 5 by 6. त्याला काय करावं लागेल सर? क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा दोघांचा बेस कस करा? सेम करायचं नंतर काय करावं लागेल? गुणिले 3 भागिले 3. आता ह्याचा बेस सेम करायचा 6 गुणिले 6 बोलत चला भागिले 6 प्लस 5 भागिले किती बेटा? 6. त्या 6 ला काही फरक पडला का? नाही. हे किती आलं? 3 भागिले 3 प्लस 2 भागिले 3. 18 भागिले 6 प्लस हे 5 भागिले 6. दोघांचा पाया सेम आहे म्हणजे ऍडिशन करा. 3 2 किती बेटा? 5 भागिले 3. 18 18 आणि 5 किती बेटा? 23 भागिले किती? 6. आता मला सांगा ह्या ठिकाणी ह्या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला काय निदर्शन असू लागले सांगा बरं का?
सर याचा पाया 6 आहे, पण याचा पाया किती आहे? 3. मला जर याला 6 करायचा असेल तर कितीने गुणाकार करावं लागेल? मला ह्याला 6 करायचे, बरोबर आहे, मला ह्याला 6 करायचे तर कितीने गुणाकार करू? 2 गुणिले 2. हे फरक पडला का? नाही. सांगा काय करावं लागेल? गुणिले 2 भागिले 2. का बरोबर सर? 3 1 3, 3 2 काय होतं सांगा बरं का? 6. पण काही वाढलं कमी झालं का? नाही. 5 2 10 भागिले 6, 23 भागिले किती बेटा? 6. दोघांचा पाया कसा बेटा सांगा? सेम आहे. ठीक आहे, दोघांचा पाया कसा बेटा? सेम आहे. सांगा 10 मधून किती गेले? 23 भागिले 6 मायनस 13 भागिले किती? 6. तर मायनस 13 भागिले किती बेटा? 6. एक पुढचं गणित देऊ का तुम्हाला? पण 2च मिनिटं देणार करायला. करताव का तुम्ही? करताव का? चला घ्या लवकर फास्ट. 4 1/2 मायनस 3 1/3. फास्ट. ओनली 2 मिनिट देणार. लवकर. त्याला 7 भागिले. वाह, व्हेरी गुड, शाबाश. आलं बेटा, करा ना लवकर. 100 करून दाखला आजपर्यंत कमीत कमी. घरी जर प्रॅक्टिस करायला लागते मोठं मोठं बोलून जाणार चाबर. बरोबर आहे का? नुसतं पत्र पत्र बोलायची अभ्यास तर काय असं जणू काही लय केलं आणि. चला सांगा काय करू, लवकर बोला. 4 + 1/2 मायनस 3 + 1/3. दोघांचा पाया सेम आहे का? नाही. मग गुणिले 2 भागिले 2 प्लस 1/2. हे हा 2 मायनस गुणिले 3 प्लस किती बेटा? 1/3. बोला चला, बोला जरा. काच घ्यायला बसला बघ. सांगा बरं का. हे 2 प्लस 4 × 4 खाली किती? 2 आणि इथं सुद्धा किती? 2. 3 त्रिक 9 भागिले 3 1 भागिले 3. दोघांचा पाय कसा आहे? सेम. 2 + 4 भागिले 2 मायनस 9 + 1 भागिले 3.
6 भागिले 2 मायनस 3 ना रे. हा 6 भागिले 2 मायनस 10 भागिले किती बेटा 3. आन्सर झाला का रे? नाही. काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. सांगा मग. 6 गुणिले 3 मायनस 10 गुणिले 2 भागिले किती बेटा 2 गुणिले 3. सांगा मग आता. 6 1 6 साइन 12 साइन 18 मायनस किती 20 भागिले किती बेटा 6. 18 मधून 20 गेले किती होतात? मायनस 2 भागिले किती 6. आन्सर येतो मायनस 2 भागिले 6. परत कटवा. 3 1 3 3 2 6. कुठे गेला बे? 2 गुणिले 4 ना. आणि 8 येते ना बे. तो सांगा खरं. तुला बोलण्याच्या आवाज नीट घातलं. सांगा काय ते दोघांचा पाया सेम. 4 गुणिले 2 भागिले 2 प्लस 1/2 मायनस 3 into बोला 3 डिवाइडेड बाय 3 प्लस 1/3 3. 4 1 4 4 2 8 भागिले 2 प्लस 1/2 3 3 9 भागिले 3 प्लस 1 किती बेटा 3 किती आला 9 भागिले 2 मायनस 10 भागिले 3. पाया सेम आहे का नाही? करा क्रॉस मल्टिप्लाय. 9 गुणिले 3 मायनस 10 गुणिले 2 भागिले 3 1 3 3 2 6 9 3 27 हे 20 भागिले किती बेटा 6. 27 मधून 20 गेले किती उरलं 7 भागिले 6. 7 भागिले किती 6 तुमचा आन्सर. आता दुसरे करून दाखवतो तुम्हाला. कुणाचं आलं का तुझं? तुझं आलं कुठपर्यंत आलं? आता मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. आता करायचा मल्टिप्लाय. काय करायचं बेटा सांगा? मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. 3 भागिले 11 गुणिले 2 भागिले 5. सांगा काय करायचं? वरच्याचं वरच्याला खालच्याचं खालच्याला. 3 1 3 3 2 6 11 11 5 55. त्याच्या पुढे 6 भागिले काय बेटा 55. दुसरा पहा बेटा गणित. 12 भागिले 5 गुणिले 4 भागिले 15. हा करा. हो का? ऐका 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 किती आला मग? 4 गुणिले 4 भागिले 5 गुणिले 5 4 3 16 5 5 मायनस 8 भागिले 9 गुणिले 3 भागिले 4 वरील खाली 3 त्रिक 9 8 4 1 4 4 2 8 उरलं काय? मायनस 2 भागिले खाली किती आहे 3 मायनस 2 भागिले 3. काही शोध लावायची गरज आहे की त्याच्यात? डायरेक्ट बघायचं कटवाकटवीचा कार्यक्रम करायचा. लई डोकं लावायचं नाही. एकदम सोपं आहे. आता पुढचं एक आहे चौथा. 0/6 into 3/4. लक्षात घ्या. शून्याला म्हणजे विषय संपला. काहीच करायची गरज आहे का? नाही. डायरेक्ट आन्सर काय लिहायचं? काही गरज आहे का काही लिहायची? दुसरी सांगा मला. आहे नाही. आता लिहायचा पुढचा क्वेश्चन एक आहे. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स चौथा. राईट द हा उलट यस मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स उलट लिहायचं बेटा. काय लिहायचं? उलट. आता एक दिले तुम्हाला नंबर दिले 2/5 एक दिले 2/5 दुसरा दिलाय -3/8 तिसरा दिलाय -17 भागिले 39 चौथा दिलाय 7 पाचवा दिलाय -7 1/3 असं दिलेलं आहे. त्याच्या उलट लिहायचं. काय लिहायचं? उलट. इनवर्स मध्ये सांगा काय ते?
खालचं वरी वरचं खाली 5/2 खालचं वरी वरचं खाली सिम्बॉल मात्र सेम राहतो. परत खालचं वरी वरचं खाली परत इथं काही नसते म्हणजे किती असते एक किती आता 1/7. त्याला काढता येते का पहिला सॉल्व्ह करावं लागतं. इथं सॉल्व्ह करायचं -7 प्लस 1 किती बेटा 3 प्लस किती 1/3 त्या मायनसला बाहेर ठेवावं लागेल. बरोबर आहे. सांगा दोघांचा पाया सेम आहे का नाही करावं लागेल. काय करायचं गुणिले 3/3 प्लस 1/3 सांगा मायनसला मायनस 7×3 = 21 प्लस 1/3 किती आलं सांगा -22/3 झालं का उत्तर नाही खालचं वरी वरचं खाली. मग काय ते सांगा हे 3 खाली काय आलं बेटा 22. पहिला साध्या रूपात घ्यायचं पुन्हा त्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हे कितीला शिकला 6वीला का 5वीला झाले 6वीला का कोणत्या तर वर्गात शिकवली मी कोणत्या शिकवली ठीक आहे. 5वा कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स. कॅरी आउट डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स. चाळीस भागिले 12 डिवायडेड बाय 10/4. एक लक्षात ठेवा ज्यावेळेस असं असतं ज्यावेळेस आपण भागाकाराचं गुणाकार करतो काय करतो भागाकाराचं ह्याच्या पुढची व्हॅल्यू खालचं वरी आणि वरचं खाली जातं. म्हणजे काय सर हे 40/12 मध्ये काय बदल करायची गरज आहे का नाही. भागाकाराचं काय झालं गुणाकार गुणाकार झाल्यावर खालचं 4 कुठं जातो वरी आणि वरचं 10 कुठे येतो खाली 10 चोक 40 3 1 3 3 2 6 4 1 4 4 2 8 4 3 12. आन्सर काय का अवघड याच्यामध्ये सांगा बरं का काय अवघड काही पहा दुसरं -10/11 परत डिवायडेड बाय -11/10 सेम सांगा -10 किती 11 गुणाकार किलो खालचं वरी वरचं खाली इथे बी काय येते मायनस मायनस गुणिले मायनस काय होते पहिला सांगा प्लस. व्हेरी गुड 10 गुणिले 10 20 येते का 100 येते. खाली काय ते 11 गुणिले 11 हे किती आलं वरी 100 खाली किती आलं 121 किती येते बेटा 121. तिसरा ठरवला गणित पहा -7/8 डिवायडेड बाय -3/6. चला सांगा बोला लवकर काय ते -7/8 गुणिले मायनसला मायनस 6/3 मायनस इंटू मायनस काय ते बेटा प्लस. आता हे कटलं का नाही कटलं किती आहे वरी 2 7 1 7 7 2 14 भागिले किती आहे 8 तरी कटवा खाली किती उरलं 4. उत्तर काय 7/4 7/4 किती उत्तर येते सांगा 7/4 उत्तर तुमचं येतं. एक देतो करायला करतो का पक्का 2/3 डिवायडेड बाय -4 म्हणजे लक्षात ठेवा खाली काय नसते म्हणजे किती असते 1 करा येते का बघू तुम्हाला एवढं सोपं तर आलं पाहिजे बरं का. आता
झालं का? किती झालं रे? -2 भागिले कटव ना त्याला परत. -1/6 काय म्हणतेस? परत कटव ना. लक्ष द्या. 2/3 डिवायडेड बाय काय ते -4 डिवायडेड बाय किती 1. 2/3 भागाकाराचा गुणाकार केल्यावर खालचं वरी आणि वरचं खाली. मायनस इंटू प्लस काय होते मायनस. कटवा किती आलं 2. खाली किती आहे -1 खाली 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6. ठीक आहे. पुढे 2 1/5 5 डिवायडेड बाय 5 3/6. चला खटखट सांगा. 2 + 1/5 डिवायडेड बाय 5 प्लस बोला ना 3/6. करा लवकर सांगा. दोघांचा पाय सेम आहे का नाही? क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 × 2 + 1 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 6 × 5 6 × 5 + 3 डिवायडेड बाय किती 6 10 प्लस किती 1 भागिले किती 5 डिवायडेड बाय 6 × 30 प्लस किती 3 भागिले किती 6 हे 11 भागिले 5 डिवायडेड बाय 33 भागिले 6. क्रॉस मल्टिप्लाय केलो. आता क्रॉस मल्टिप्लाय करताना खालचं वरी वरचं खाली. 11 × 11 11 × 22 11 × 33 वरी किती उरलं 6 खाली काय उरलं 5 × 3 म्हणजेच काय बेटा कटते का नाही कटते. 3 × 3 3 2 6 उत्तर येते 2 भागिले 5. किती येते बेटा 2 भागिले 5. 2/5 इज आवर आन्सर. 2/5 इज आवर आन्सर. याच्यात लास्ट 2 उरल्यात सांगतोय. -5/13 किती बेटा -5/13 डिवायडेड बाय 7/36. करा सांगा. खालचं वरी वरचं खाली. 13 × 13 13 26 5 × 5 5 10 भागिले किती 7. काय याच्यामध्ये करण्यासारखं तर काय खर्च मी घेऊ बी नाही तुम्हाला हे कारण मी फाउंडेशन मध्ये कंप्लीट केलेल्या 5वी 6वीच्या याच्यामध्ये तुम्हाला तरी मी डबल घेऊ लागलो त्या ठिकाणी. 9 भागिले 11 डिवायडेड बाय -8 करतो का? सांगा तोंडी फटफट बोला लवकर. बोलत जा का तोंडाचा हात इकडे बघ. सांग 9 भागिले 11 भागाकाराचा गुणाकार केल्यावर काय होते ते खाली काय नसते म्हणजे किती असतं हे खालचं वरी वरचं खाली. 9 × 1 9 मायनस खाली 11 × 8 किती ते सांगा 88. काय ते 88. लास्ट 5 भागिले 2/5 काय नसते म्हणजे किती असते 1
5/1 गुणिले म्हणतात इकडलं इकडं आणि इकडलं खालचं वरी वरचं खाली 5 25 भागिले किती 2 भागिले किती 2. त्याच्यात कुणाला काय अवघड वाटलं का रे? मला तर काय अवघड वाटणार गेले. काय काय अवघड याच्यामध्ये? त्याच्यात काही अवघड नाही. ठीक आहे.